हाय. सिंपल साधी अशी थंडाई. चला तर तुम्हाला सांगते काय हवं आहे. मी 2 चमचे सोप घेतली, बडीशेप म्हणतात ना ती. 4 विलायची घेतली, 4 लोक आणि बघा काजू, बदाम आणि पिस्ते 5-5, 6-6 घेतले मी आणि पाण्यामध्ये भिजू घातले. बघा थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही. आता त्याच्यामध्येच मी खसखस टाकली आणि मिरे टाकले 7-8. बघा दिसते ना. आता छोट्या वाटीमध्ये केसर घेतला आहे मी चिमूटभर आणि थोडंसं पाणी घेतलं आहे, त्याला मिक्स करून ठेवलं आहे. आता मी खायचे पानं म्हणतात ना, नागिलीची पानं, ते घेतले 30-35 असतील, छोटे छोटे आहेत ना. हां. आणि थोडासा पुदिना 5-6 पानं बघा. आणि एका वाटीमध्ये मी 2 चमचे सब्जा भिजू घातला आहे. सोफ वगैरे हे भिजू घातली होती, ती कशी भिजली बघा. काजू बदाम होते ना त्याच्यामध्ये ते. आता या पानांना कट करून घ्यायचं, कापून घ्यायचं थोडं थोडं. त्याचे देठं काढून घेतले मी. याच्यामध्ये बारीक आकारामध्ये कापून घ्यायचे. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. मी मोठ्या साईजचं घेतलं आहे. त्याच्यामध्ये पुदिना पानं ॲड केले आणि जे भिजू घातलं होतं ते सारण टाकलं आहे. मग मी त्याच्यामध्ये तुम्ही खडीसाखर टाकू शकता, मी बत्ताशे टाकले आणि बर्फाचे तुकडे टाकले. याला छान बारीक करून घेतलं आहे. आता गुलकंद पण त्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे. 2-3 चमचे टाकले मी, छान चव येते बघा. आता याला गाळून घ्यायचं. गाळून नाही घेतलं तरी चालते, खूप छान लागते. पण मुलांना नको आहे ना गाळलेलं सवय, म्हणून गाळून घ्यायचं. बघा रुमालाने गाळसाल तर जास्त बारीक होणार, त्याच्यापेक्षा चाळणीने गाळा, म्हणजे थोडं गाळ पण पडतोय चाळणीमधला. आता ग्लास घ्यायचा, त्याच्यामध्ये बर्फ टाकला आहे मी, बर्फाचे खडे, सब्जा टाकला आणि जे गाळलेलं होतं ते टाकलं. पंचाने व्हिडिओ स्किप झाला आहे. आता वरून दूध टाकायचं आणि गुलाबाच्या पानं आणि पुदिन्याची पानं हे टाकलं आहे. आणि जे केसर आपण पाणी होतं ना ते पण टाकलं आहे. सॉरी, बच्चांनी स्किप झाला आहे व्हिडिओ. ॲक्च्युली डिलीट झाला आहे तो व्हिडिओ, फोटो होते. बघा कसा झाला आहे सांगा मला. पुन्हा एक व्हिडिओ घेऊन येईल असाच, कारण मलाच आवडत नाही आहे की मच्छाने ते स्किप झालं आहे. या प्यायला.